आपण आता 9th पेज नंबर 20 बघतोय. टू एक्सप्रेस द रेक्युरिंग डेसिमल इन पी अपॉन क्यू फॉर्म. तर त्यात तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे सिद्धी, की तुम्हाला एक संख्या दिलेली आहे. हे म्हणतात हर्षल, तर ती जी संख्या दिलेली आहे ती रॅशनल म्हणजे त्याला परिमेय संख्या म्हणजे ए अपॉन बी, पी अपॉन क्यू, सी अपॉन डी या स्वरूपात लिहायचंय. म्हणजे न्यूमरेटर टू द डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये तुम्हाला ते लिहायची आहे. आलं का लक्षात? तर ती कशी बनणार ते आपण शिकूया. सो टायटल काय आहे? टू एक्सप्रेस. सांगा प्लीज, थोडं जोरात बोला. टू एक्सप्रेस रेक्युरिंग. माझ्यासोबत बोला. रेक्युरिंग डेसिमल्स in which form? So this word is nothing but recurring. काय असतं ते recurring. आता तुम्ही जर बघितलं, आपण बघितलं फर्स्ट एक्झाम्पल 2/5. याचं आन्सर काय आलं? 0.4. यस और नो? पण जर मी तुम्हाला दिलं 0.4 आणि त्याला रिव्हर्स लिहून दाखवा ह्या फॉर्म मध्ये, म्हणजे रॅशनल नंबर मध्ये तुम्ही ते लिहून दाखवा, तर उलट जमतं का? तर त्याच्यासाठी एक प्रोसेस आहे. तर जयेश ती प्रोसेस बघ बेटा. पी अपॉन क्यू फॉर्म आहे. एक्झाम्पल 1 आलंय. एक्सप्रेस द रेक्युरिंग डेसिमल 0.777 in which form? In P upon Q form. तर 0.777 आहे. आपण ह्या संख्येला कसं लिहू शकतो माहिती का? 0.777 ला आपण लिहू शकतो डॉट 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 मीन्स 0.7 बार. 7 कंटिन्यू येणार बेटा. कुठं? हे बार आहे. ओके, डॉट 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 डॉट. ओके, आय अग्री. ही इन्स्टेड ऑफ बार येतं ते डॉट येतं, त्याला आपण प्रोनाउन्स बारच करतो. मग आता आपण काय बघतो इकडे लक्षात घ्या. लेट समजा आपण x इज इक्वल टू काय म्हटलं? 0.777 डॉट डॉट डॉट. पण हे लक्षात घ्या, ओनली सिंगल डिजिट इज गोइंग टू बी रेक्युर्ड. म्हणजे एकच ते 7 जे आहे ते रिपीट होणार आहे. आलं लक्षात? काय रिपीट होणार आहे? एकच अंक 777. ते साहिलने ते तपस्या केली होती 100 वर्षाची, तरी 7च आलंय. बरोबर आहे का लीना? x इक्वल टू किती आलं? 0.77. देन वी नीड समथिंग ऑन लेफ्ट हँड साइड. पूर्णांकाच्या इकडे युनिट प्लेसला आपल्याला एक संख्या हवी आहे. तर आपण इथं कितीने गुणल्यावर ती 7 डिस्प्लेस होईल? सांगितले 0.7 ला. बोल जयेश. 10 ने. 0.7 ला आपण जर का 10 ने मल्टिप्लाय केलं, जयेश साठी क्लॅप्स. ते काय होणार? 7. हे बघा 0.7 काय येणार? 7. आणि जर का आपण परत पुढे 7 देतोय तर आन्सर काय येणार? 7.777. अगेन डॉट डॉट. इट मीन्स तुम्ही लिहिताना हे x is equal to 0.7 dot that is bar. अगेन याला जर मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय above equation by 10 on both side. तर x चं काय आलं? 10x. आणि हे 0.7 चं काय झालं? 7.777. that is 10x is equal to 7.7 bar.
तर ही आली एक इक्वेशन नंबर 1, ही आली इक्वेशन नंबर 2. आता आपण वैष्णवी x मधून 10x मायनस करायची का 10x मधून x मायनस करू शकतो? सिंपल करू तर दोघंही शकतो. हा 10x मधून x मायनस करूया, बरोबर. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम, मग काय येणार 10x मायनस x इज इक्वल टू 7.7 बार मायनस 0.7 बार. याला जर तुमच्या नॉर्मल याच्यात लिहायला गेलो तर काय येणार 7.777 डॉट 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 आणि हे 0.777. हे जितके 7 वाढू शकतो याची पण ताकद आहे तितकी 7 वाढवायची. मग काय होतंय सिद्धी, 7 मधून 7 मायनस 0 7 आणि हे सर्व कॅन्सल होऊन 0 0. तर 7.7 बार मायनस 0.7 बार हे आलंय 7 आणि 10x मायनस x हे आलं 9x. x इज इक्वल टू काय आलं मग 7 अपॉन, म्हणजे आपण जर का 0.777 बघितलं त्याचं कन्व्हर्जन जर रॅशनल नंबर मध्ये करायचंय तर कसं येणार 7/9. सिंपल प्रोसेस आहे, उगीच कठीण करून घेऊ नका. 0.7 होतं म्हणून x इक्वल टू काय घेतलं 0.777. ह्या x ला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं आणि त्या 10x मधून आपण ही इक्वेशन घेऊया. या 10x मधून x गेले 9x आणि 7.7 मधून 0.7 7.7 मायनस 0.77 आणि x इक्वल टू 7/9. नेक्स्ट त्यांनी काय सांगितलेलं आहे 7.529 7.529. आपण ते बघूया, थांबा हे लिहून घ्या.